तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की जे मुलांचे काही डाऊट्स होते की सर 120वरती स्कोर अडकलेला आहे, स्टक झालेला आहे, पण आता जे कट ऑफ लागतं आहे ते 160 अबोव लागतं आहे, तर ही इम्प्रूव्हमेंट कशी करायची? तर नमस्कार, माझं नाव प्रेमराज पाटील, इजी सिव्हिल अकॅडमीमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर बघूयात आपण की हे 120 जो स्कोर आहे आपला, जो प्रत्येक एक्झाममध्ये येतो, 120 येत असेल, 130 येत असेल, 140 येत असेल, पण मग जे आपल्याला 160 प्लस कसं जायचं, ही जर्नीपर्यंत आपल्याला बघायचं आहे. तर आपण काय चुका करतो, आपण हे कसं समजायचं आहे की आपण 2 फेजमध्ये समजायचं आहे. सपोज एक फेजकडे आपल्या आतापर्यंतच्या चुका आणि आता आपण पुढं काय करायचं हे, ह्या 2 फेजमध्ये आपण हे शिकणार आहोत. म्हणजे सपोज आपण पूर्वची स्थिती आपली काय आहे की आपण नवीन बुक्स ट्राय करत बसतो. म्हणजे जर आपल्या मित्रांनी सांगितलं की अरे ही बुक्स अशी आहे, ती बुक्स तशी आहे, याच्यात चांगलं कंटेंट आहे, म्हणजे एकच बुकवरती न थांबता वेगवेगळ्या टाईपच्या बुक्स आपण ट्राय करत बघतो आणि ही एक खूप मोठी चूक आहे. म्हणजे आपला सोर्स एक फिक्स करायचा अगोदर हे, आणि त्याची मल्टिपल रिव्हिजन मारायची, ना की नवीन बुक्स ट्राय करायच्या. त्यानंतर काय की आपण रँडम स्टडी करत बसतो. म्हणजे आपला जो सिलेबस आहे, जी एक्झाम असेल ती एक्झामचा जो सिलेबस आहे ते न बघता आपण फक्त रँडमली कुठल्या पण गोष्टीचा स्टडी करत बसणं, ही पण एक मोठी चूक आहे. त्यानंतर PYQ इग्नोर करणं. PYQला जर इग्नोर केलं तर स्कोर अजिबात येणार नाही मित्रांनो. कारण PYQ ही अशी गोष्ट आहे की जी आपला स्कोर एक लिमिटपासून वरती इन्क्रीज करायला सुरू करते. तर PYQला इग्नोर नाही करायचं. त्यानंतर राहिली रिव्हिजन ही आपली कमी होते. हे पण मल्टिपल, मी तुम्हाला सांगितलं ना की एक वेळेस आपला जो सोर्स आहे तो फिक्स झाला, त्यानंतर आपली त्याच्यावरती मल्टिपल रिव्हिजन बसणं हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर वीक सब्जेक्टला आपण काय करतो, वारंवार ताडतो. पण हे न करण्यापेक्षा आपण आपल्या जे आन्सर शीट ते ॲनालाइज, किंवा आपलं जे आपण एक्झाममध्ये पेपर देतो आहे तो ॲनालाइज करून कुठं चुकतं आहे, कुठं बरोबर येत आहे, हे गोष्टी ॲनालाइज करून वीक सब्जेक्ट शोधायचे आणि ते त्याच्यावरती मार्क्स. आता इथं स्कोर आपला येतो 110, 120, तर आता आपल्याला इम्प्रूव्हमेंट कशी करायची हे बघा. तर आता इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला काय करणं गरजेचं आहे? तर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला PYQचं ॲनालिसिस करणं महत्त्वाचं आहे. PYQज सपोज आता आपला एक विषय बिल्डिंग मटेरियल हा विषय, त्याच्यात सिमेंट, सँड, त्यानंतर मॉर्टर असेल किंवा वेगवेगळं टिंबर, पेंट हे गोष्टी असतील, तर याच्यात आता आपले वारंवार कुठंतरी वारंवार एका गोष्टीवर क्वेश्चन येत असतील. सपोज सिमेंटवरती वारंवार क्वेश्चन येतात, सिमेंटच्या टेस्टवरती येतात, तर ते ॲनालायसिस करणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्या PYQज लावणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मल्टिपल रिव्हिजन ही गोष्ट खूप महत्त्वाची. कारण जो आता IBPS जी विचारते, IBPSची एक्झाम बघितल्यानंतर मी फॅक्च्युअल डाटा जो असतो त्यावरती IBPS खूप सारे क्वेश्चन विचारत असते. म्हणून तो डाटा आपला पाठ असणं गरजेचं आहे. तो पाठ जर नाही करायचा असेल तर त्यासाठी मल्टिपल रिव्हिजन मारून तो डाटा लक्षात ठेवता येतो आपल्याला. त्यानंतर एरर नोटबुक, म्हणजे ते आपली जे चूक झालेली, सपोज हे नका बघू, मराठीतलं बघा, की आपली चूक जी झालेली त्याच्यामधनं शिकणं. ही पण म्हणजे आपले जे मॉक टेस्ट असतील किंवा आपले जे पेपर्स असतील प्रिव्हियस, त्याच्यात काय चुका झालेल्या आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये आपण चुकलेलो आहे, हे शोधून आपण ते बघणं. त्यानंतर मॉक टेस्टचं ॲनालिसिस करणं. आता खूप सारे ॲप्लिकेशन्स निघलेले आहेत, टेलिग्रामला असतील किंवा टेक्स्टबुक असेल. टेक्स्टबुक तर मला बेस्ट एक सोर्स वाटतो मॉक टेस्टसाठी. तर त्यात आपण वेगवेगळ्या मॉक टेस्ट देऊ शकतो आणि स्मार्ट वर्क करा मित्रांनो. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की MPSCचा स्टडी कसा करायचा, त्याच्यात मी तुम्हाला स्मार्ट वर्क कसं करायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि निश्चितच तुमचा 160+ स्कोर जाऊ शकतो. आता तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो मित्रांनो की हे कसं असतं, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही कशी होत जाते आपली. तर PYQज जर आपल्याला करायचे असतील ना मित्रांनो, जर PYQज करायचे असतील तर आपल्याजवळ यूथ पब्लिकेशनच्याच बुक्स आहेत. त्यांचे वॉल्यूम 1, वॉल्यूम 2, AE लेवलचे किंवा JEE लेवलचे 5-6 वॉल्यूम आहेत त्याचे. तर ते एक वेळेस तरी आपले वाचून झाले पाहिजेत मित्रांनो. नाहीतर काय होतं की आपल्याला स्कोर कमी येण्याचं हे पण एक कारण असतं की आपल्याला जे एक्झाममध्ये जातो आणि नवीन क्वेश्चन बघायला मिळतात. तर असं काहीच नाही की नवीन क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, असं काही राहत नाही. ते अगोदर कुठं ना कुठे येऊन गेलेले असतात आणि हे तुम्हाला यूथ पब्लिकेशनचे जे बुक्स आहेत ते त्याच्यामधनं हे तुम्हाला
भेटू शकतात सगळे क्वेश्चन. जर सपोज आता सिमेंट युनिट आहे, सिमेंट युनिट वरती त्यांनी मिनिमम 150-200 MCQ बनवून ठेवलेले असतील. आणि हे कसं करायचं की सायमल्टेनियसली करत राहायचं. जर सपोज आता कोणीतरी बिगिनर्स असेल, डिप्लोमा किंवा डिग्री करून आलेलं असेल, तर याच्यात काय होईल की तो सिमेंट युनिट एखाद्या कोर्समधनं किंवा सेल्फ स्टडीने शिकला, तर मग त्याच दिवशी त्याने हे यूथ पब्लिकेशनमधनं सिमेंटचे सगळे MCQ बघणं गरजेचं आहे. आणि आता काही एकदा हे MCQ बघून झाले. आता ही जी यूथ पब्लिकेशनची बुक आहे, ही आपण एक वेळेस हे MCQ घेतो आहे, बघतो आहे आणि टिक करत जातो आहे. जो जमला ठीक आहे तो सोडून दिला, पण जो नाही जमला त्याच्यावरती आपण सपोज टिक केली, जो नाही जमला, तर सेकंड टाईम जे तुम्ही आता रिव्हिजन मारणार आहे किंवा MCQ प्रॅक्टिस करणार आहे, तेव्हा जस्ट जे नाही जमलेले MCQ आहेत त्याचीच प्रॅक्टिस करा. म्हणजे आपला वेळ पण याच्यात काय होईल की वाचणारे मित्रांनो, आणि जे नाही जमलेले होते मागच्या वेळेस तेच आता आपण ह्यावेळेस बघणार आहे. आणि मग थर्ड टाईम जेव्हा आपण करू तेव्हा सेकंड टाईम जे एलिमिनेट केलेले आहेत की ते जमलेले आहेत आणि जे मिनिमम राहिलेले असतील तेच आपण थर्ड टाईम बघायचं. म्हणजे याच्याने आपला वेळ पण वाचतं आणि आपली इफिशियन्सी पण काय होते मित्रांनो, वाढत जाते. म्हणून PYQ प्रॅक्टिस आपण ह्या प्रकारे करू शकतो. त्यानंतर सेकंड ते म्हणजेच रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन. आता कुठली तरी एक्झाम जवळ आली तर आपल्याला रिव्हिजन करणं मस्ट असतं. मग काय होतं काही वेळेस आपण खूप व्हास्ट आपले जे असते बुक ते आपण काय करतो, वाचत बसतो. त्यापेक्षा मला जर एका बेस्ट उपाय काय असतो की आपले शॉर्ट्स नोट्स आणि स्मार्ट स्कॅन बुक, ही पण एक यूथ पब्लिकेशनचीच बुक आहे. तर ह्या ज्या 2 सोर्सेस आहेत ना, आपली स्टडी किंवा इफिशियन्सी एवढी बूस्ट करतात की त्याने आपले मल्टिपल रिव्हिजन बसतात. म्हणजे आपल्याजवळ जर टाईम हा एवढा टाईम असेल तर आपण व्हास्ट काम करण्यापेक्षा, म्हणजे खूप सगळं वाचत बसण्यापेक्षा रिव्हिजनच्या वेळेस तर टाईम तर जाईलच आपला, त्यापेक्षा कमी वाचून आपण ते जास्त वेळेस वाचून आपलं काय होतं की इफिशियन्सी होते आणि तो पार्ट आहे तो लक्षात राहण्यात ज्यादा मदत होते. म्हणून आणि शॉर्ट्स नोट्स बनवत चला मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं आहे की आपल्याला एखादी नोट्स काढायची असेल, सपोज एखादा विषय असेल तर त्याचं अर्ध्या पेजेस किंवा एक पेजेसमध्ये सगळा जो युनिटबद्दल डाटा असेल, फॅक्च्युअल डाटा, तो लिहत चला, पॉकेटमध्ये ठेवत चला. अशा गोष्टी जे लक्षात राहत नसेल ते मल्टिपल आपण काही वारंवार वाचत चला त्या गोष्टी, शॉर्ट्स नोट्स. त्यानंतर फॉर्म्युलेज असतील कुठले तर फॉर्म्युलेचं चार्ट्स भेटायला लागलेले आहेत याच्यात बाजारात, तर ते चार्ट्स आपल्या जे स्टडी टेबल त्याच्यासमोर लावून त्याला कंटिन्यू रोजच्या रोज बघत चला. म्हणजे ते फॉर्म्युलेज किंवा जो फॅक्च्युअल डाटा आहे तो लक्षात राहण्यासाठी खूप मदत होते. आणि थर्ड जे आपला स्कोर इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी अजून एक महत्त्वाची गोष्ट जे मोस्ट ऑफ द स्टुडंट काय करतात, निग्लेक्ट करतात, ती म्हणजे मॉक टेस्ट. मॉक टेस्ट पोरं देत नाहीत आणि दिल्यात तरी त्याचं ॲनालिसिस करत नाहीत. मेन म्हणजे पेपरचा ॲनालिसिस करणं, ह्या गोष्टीला काय होतं की घाबरतात पोरं. भीती येते पोरांच्या मनात की अरे यार आपल्याला स्कोर कमी आलेला आहे तर कशाला बघायचा तो पेपर, आणि एवढे सिली मिस्टेक झालेले आहेत माझ्यावरती, तर ते मलाच लाज वाटते ते बघायला. तर त्या गोष्टी बघण्यापेक्षा आपण आपला पेपर ॲनालाइज करायला घेतलेला आहे, हे धाडस दाखवून ते कुठं चुकलेले आहेत ह्या गोष्टी बघून त्यानंतर ते सपोज आता एखादा विषय आपण लिहून टाकले, इथं एसे, इथं त्यानंतर टॉस, त्यानंतर इथं असेल RCC बिल्डिंग मटेरियल. आता याच्यात आपण काय केलं, हा चार्ट बनवला वेगवेगळा आणि आपला क्वेश्चन पेपर इथं ठेवलेली जी आन्सर शीट आहे आपली. तर त्याच्यामधून आपण बघतोय सगळे 1 2 3 सगळे असे क्वेश्चन बघत चाललो आहे. आणि तिथून आपण बघायचं की अरे याच्यातला एक चुकला आहे, BMCचा एक चुकला आहे, RCCचा एक चुकला आहे, तर ठीक आहे SA मधला कुठल्या युनिटचा चुकला आहे, RCCमध्ये बीम युनिटमधून चुकला आहे, BMCमध्ये टिंबरचा चुकला आहे. हे सगळे गोष्टी आपण नोट केलेल्या. आणि आता सपोज इथं मेजॉरिटी आपले दिसली की BMCमध्ये आपला जो टिंबर युनिट आहे, टिंबरमधले आपले मल्टिपल चुकलेले आहेत, तर मग हे आपण वारंवार वाचणं गरजेचं आहे. त्यासाठी हेच आपण पेपर ॲनालिसिसच्या थ्रू करू शकतो मित्रांनो. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की रिअल टाईम आपण एक्सपिरियन्स घेतला पाहिजे आणि मॉक टेस्ट देऊन की ते एक्झामला आपण कसं फेस करू शकतो. कारण काय होतं की बरेचसे स्टुडंट मागचे 2 गोष्टी ते खूप सारे चांगल्या पद्धतीने करतात, काय की मल्टिपल रिव्हिजन करतात, त्यानंतर PYQ प्रॅक्टिस पण करतात. ते यांचं सगळं झालेलं आहे. पण काय विषय काय होतो की ते जेव्हा पेपर फेस करतात तेव्हा काय होतं की त्यांना तो अनुभवच राहत नाही किंवा ते पेपरच्या वेळेसच खूप साऱ्या चुका करतात. तर ही जी पेपरचे जे आधीपासूनच आपला माइंडसेट प्रिपेअर होणार आहे तो मॉक टेस्टमधूनच प्रिपेअर होणार आहे. त्यानंतर ज्या चुका आपल्या मागच्या याच्यात होत होत्या त्या कमी कुठून होतील तर त्या आपल्या पेपर ॲनालिसिसमधनं होणार आहे. तर ह्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. तर हे पण तुम्ही बघा. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की आपल्याला जर स्कोर वाढवायचा असेल 120पासनं, सपोज आता आपल्याला जर आपला स्कोर वाढायचा आहे 120पासून तर 160+ जायचं आहे, तर ही जर्नी आपण 3 याच्यात विभागली की फर्स्ट काय बघितलं की PYQ प्रॅक्टिस, जे की मी तुम्हाला यूथ पब्लिकेशनचे AEचे व्हॉल्यूम
सांगितलेले आहेत. जर हे तुमच्याजवळ नसतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जोडा, तिथं हे दोन्ही व्हॉल्यूम तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जातील. त्यानंतर सेकंड म्हणजे काय की दुसरं म्हणजे आपली रिव्हिजन ही खूप महत्त्वाची. ही मल्टिपल रिव्हिजन आपण केली पाहिजे आणि ही कुठून करायची सांगितलेली ती स्मार्ट स्कॅन जे बुक असते त्याच्यामधनं किंवा आपण शॉर्ट नोटमधनं पण ही रिव्हिजन करू शकतो. आणि थर्ड म्हणजे आपले जे पेपर ॲनालिसिस आहे, पेपर ॲनालिसिस किंवा याला तर आपण काय म्हणू शकतो की मॉक टेस्ट पण म्हणू शकतो. हे आपण केलं पाहिजे. तर तुम्ही मित्रांनो हे तुम्ही नीट केलं ना तर तुमचा स्कोर 160 काय तर 170 किंवा सिलेक्शनपर्यंत जाऊ शकतो. तर हे माझ्या अनुभवातून सांगतो मित्रांनो. तर आजसाठी एवढंच. धन्यवाद. आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जर तुम्हाला फ्री नोट्स किंवा स्टडी रिलेटेड मटेरियल पाहिजे असतील तर तुम्ही आपले टेलिग्राम चॅनलशी जोडू शकतात. धन्यवाद.